गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागल्याचं चित्र आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांसह महत्त्वाचे नेते देखील ठाकरेंना रामराम ठोकतायत। त्यातच शिंदेंच्या ऑपरेशन टायगरनुसार कोकणातील राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंचा हात धरलाय। त्यामुळे ठाकरेंना कोकणात धक्का बसला असतानाच आता कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा आहे। आमदार भास्कर जाधव नाराज। कोकणातील एकमेव आमदार ही ठाकरेंची साथ सोडणार। आमदार भास्कर जाधव कुंपणावर। भास्कर जाधव कोकणातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव आमदार। हेच भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे। त्याला कारणही तसंच आहे। क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव असल्याची खंत भास्कर जाधवांनी व्यक्त केली आणि चर्चांना उधाण आलं। महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो, त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला तर आवडत नाही। पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही अशातला भाग नाही। पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे। खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही। त्याची कारण अनेक आहेत, अडचणी अनेक येतात, येऊन जातात। पण ठीक आहे, आजही मला महाराष्ट्रामध्ये मानणारा एक वर्ग तयार झालाय, याचं माझ्यासारख्या सामान्य माणसाला अप्रूप आहे, समाधान आहे। भास्कर जाधवांची कुठली नाराजी किंवा खंत असेल तर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। त्यांच्याशी आमची काली चर्चा झाली। आज आम्ही एकत्र भेटतो, सगळेच शिवसेना नेते, आणि आम्ही काही कोणाची खंत असेल त्याच्यावर आम्ही चर्चा करू। भास्कर जाधव यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे कायम उघडे असतात। त्यामुळे त्यांची काही नाराजी असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंची चर्चा करण्याचा सल्ला माजी खासदार विनायक राऊतांनी दिलाय। त्यांनी प्रत्यक्ष पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा दरवाजा त्यांना नेहमीच उघडा असतो, त्याच्यात त्यांनी बोलावं विस्तृतपणे। भास्कर जाधवांनी खंत व्यक्त करताच शिवसेनेत त्यांचं स्वागत करू असं म्हणत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधवांना ऑफर दिली आहे। भास्कर जाधव हे विधिमंडळातील सिनियर आमदार आहेत, त्यांचं संघटन कौशल्य आहे, ते महाराष्ट्र फिरू शकतात। त्यांनी मंत्री म्हणून काम केलंय, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलंय, आणि मी अनेक वेळा असं प्रामाणिकपणाने सांगितलं की अशा व्यक्तीचं मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू। शेवटी त्यांनी काय विचार करावा, काय नाही करावा हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे ना, परंतु ते सिनियर आहेत। आणि एक मात्र नक्की आहे, त्यांचा जो आवाका आहे, त्यांची जी भाषण शैली आहे, त्यांचं जे वक्तृत्व आहे, त्याच्यानंतर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्याचा नक्कीच उपयोग करून घ्यायला काही लोक कमी पडले असतील। उदय सामंतांच्या पाठोपाठ भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा भास्कर जाधवांच्या कामाचं कौतुक केलं। भास्कर जाधव हे काम करणारे नेते, त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा। मात्र भाजपमध्ये जाधवांबाबत कुठलीही चर्चा नसल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। आमच्या पक्षात जर कोणी आता म्हटलं संघटन पर्वामध्ये आम्ही येतोय तर आम्ही त्यांना घेतो, पण आम्ही काही भास्कर जाधव बद्दल चर्चा नाही, त्यांच्याशी बोललो नाही। त्यांना त्या ठिकाणी कुठला निर्णय घ्यायचा त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे। भास्कर जाधव यांची राजकीय कारकीर्द शिवसेना ते शिवसेना वाया राष्ट्रवादी अशी राहिली आहे। भास्कर जाधव 1982 पासून शिवसेनेत कार्यरत आहे। 1995 ते 2004 दरम्यान चिपळूण मधून ते 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले। 2004 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली। 2006 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर सदस्य झाले। 2009 मध्ये राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवत ते विजयी झाले। काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात ते नगर विकास मंत्री होते। 2013 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले। 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून विजयी झाले। 2019 मध्ये निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 2019 आणि 2024 निवडणुकीत ते शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले। अवघ्या 2 दिवसांपूर्वीच राजन साळवींनी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतलं। त्यामुळे शिंदेंची ताकद कोकणात वाढली। त्यात आता कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव ही नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत। त्यामुळे भास्कर जाधवांची नाराजी दूर होणार की जाधव सुद्धा ठाकरेंची साथ सोडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।